धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटी सावरगाव इथं कसाई लोकांनी आपल्या शेतात कत्तलीसाठी मोठ्या प्रमाणात गायी आणि बैल जर्सी जनावरं आणून ठेवल्याची माहिती गोरक्षक लतेश हिरवे यांना मिळाली। त्यांनी अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे यांना ही माहिती दिली। त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलीस पथक घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथं गायी अनेक झाडाझुडपात बांधल्या होत्या। मोठ्या प्रमाणात चमडं, मांस आणि शिंग तसंच हत्यारं आढळून आली। काही आरोपी पोलिसांना बघून पळून गेले। पोलीस आणि गोरक्षकांनी कसायांना शेतात झाडाझुडपात बांधलेली जनावरं पकडून आणली। पिकअप वाहनातून शिवनंदी गोशाळा इथं पाठवून दिली। बकरी ईद असून सुद्धा बकरी कापायची सोडून कसाई लोक गायी कापण्यात धन्यता का मानतात, त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जातात असं मत सुधीर बहिरवाडे यांनी व्यक्त केलं। गोसेवा आयोगाने सगळ्यांनी बोंबलून या कसायांना सांगितलं की गायी कापू नका, गायी हिंदू धर्माची माता आहे, त्यांच्या भावना दुखावू नका। काही नाटक करून मीडियाला सांगतात की नाही आम्ही गायी कापणार नाही, आम्ही भारताचे नागरिक आहोत, आम्ही कायदा मानतो। पण हे लोक कधीसुद्धा कायदा मानत नाहीत, कधीसुद्धा त्यांनी आपल्या भारताचे नागरिक नाही। त्यांनी हे जे गायी कापणारच शेवटी त्यांचं, कारण त्यांना माहीत आहे गायी कापली तर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जातात। आम्ही आता हे काटे सावरगाव म्हणून गाव आहे, या गावात आम्ही आलो। तिथे एका ठिकाणी कटिंग चालू होती, कापलेलं मांस सापडलं, हाडं सापडले, परत शिंग सापडले, गायीचे हत्यारं सापडले, 35 गायी सापडल्या। म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारचं का नाही, फक्त आपली गोमाता त्यांना कापायचं आहे। बकरी ईद, बकरी हा शब्द आहे, तरी ते बकरीला सोडून गाईच का कापायचं त्यांना पाहिजे, तर त्यांना आपल्या हिंदू धर्माच्या भावना दुखाच्या आहेत। मी त्यांचा पहिला घोर निंदा करतो आणि त्यांचा निषेध करतो। तर ह्या कसायांना आज आपले लोंढे साहेब आहेत, त्या लोंढे साहेबांनी आणि तामिळवाडीच्या पोलीस स्टेशनने मोठी कारवाई केली आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो। आणि यापुढं आम्ही हे गोहत्या हिंदुस्थान, गोहत्या मुक्त हिंदुस्थान करणार म्हणजे करणार, किती बी आम्हाला काय बी त्रास होऊ दे। तामिळवाडी पोलीस ठाणे यांच्या वतीने काही गोरक्षकांनी तक्रार केली होती की मौजे काटे हद्दीमध्ये गट नंबर 1133 मध्ये काही कुरेशींनी गायी आणलेल्या आहेत आणि त्या कत्लीसाठी वापरणार आहेत अशी माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस स्टेशनचा स्टाफ सहित आम्ही या ठिकाणी आलो आणि पाहिलं असता त्या ठिकाणी 11 पोत्यामध्ये गोवंश जातीचे कातडे आम्हाला एका पत्र्याच्या शेडमध्ये सदर ठिकाणी मिळून आले। आजूबाजूला पाहणी केली असता वेगवेगळ्या शेडमध्ये एकूण 35 गायी या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत। सदरच्या गायी ताब्यात घेतलेल्या आहे। सदरचे जे गोवंशीय कातडे आहेत त्याची 11 पोती आम्ही घटनास्थळावरनं जप्त केलेली आहेत आणि ती कट करण्यासाठी लागणारे जे सत्तूर आणि इतर साहित्य आहे, लाकडी कुंदा, हे देखील आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। घटनास्थळावरून काही जनावरांची शिंगे देखील जप्त केलेली आहेत। सदर आरोपी याला देखील ताब्यात घेतलेला आहे। वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक ऋतू कोपर, तामलवाडीचे पोलीस निरीक्षक ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक लोंढे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं। अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे महाराष्ट्र सचिव सुधीर बहिरवाडे, सोलापूर शहर संघटक प्रसाद झेंडगे, शहर उपसंघटक लतेश हिरवे, गोरक्षक ज्ञानराज गुंड, प्रसाद झेंडगे, सोन्या चौधरी, राहुल साठे, ज्योतिबा मुळे, अजय साठे, गजानन गुंड, अनिकेत साठे, रुपेश बेलेराव, ओंकार माऊलीकर यांनी केली। यासाठी शिवनंदी गोशाळेचं सहकार्य लाभलं।